आणि जिथं युवा असतं तिथं गती असते आणि जिथं गती असते तिथं प्रगती ऑटोमॅटिक आपली होत असते. बरोबर आहे का नाही? कारण युवा हा आपल्या भारताचा कणा मानला जातो. तर आपण सगळे युवा आहोत. तर कदाचित ही पेसा भरतीवरची माझी एक कविता आहे, परवाच्या दिवशी मी रात्री जागून तयार केलेलं आहे. तर बघा, आपल्या मनाला जिथं जिथं रिलेट होईल तिथं टाळ्यांची दाद द्या, म्हणजे मलाही बरं वाटेल. तर मी लिहिल्याचं सार्थक झालं असं मला वाटेल कुठेतरी. हां, तर कवितेचं नाव आहे पेसा भरती. कवितेचं नाव आहे पेसा भरती. आज पेसा भरती होईल, उद्या पेसा भरती होईल, हीच साहेब मनाला लागून आहे अपेक्षा. आज पेसा भरती होईल, उद्या पेसा भरती होईल, साहेब हीच मनाला लागून आहे अपेक्षा. तुम्हीच सांगा साहेब, ह्या पेसा भरतीसाठी अजून किती पास करू परीक्षा. तुम्हीच सांगा साहेब, ह्या पेसा भरतीसाठी अजून किती पास करू परीक्षा. आयुष्याचा क्षण क्षण महत्त्वाचा म्हणतात, आयुष्याचा क्षण क्षण महत्त्वाचा म्हणतात, पण साहेब इथं निघून चाललीत पेसा भरतीचे वर्ष मागून वर्ष. 2-3 वर्षापासून पदरी निराशाच पडते आहे. अजून किती करू संघर्ष, अजून किती करू संघर्ष. माहीत नाही अजून किती दिवस, माहीत नाही अजून किती दिवस आमच्या 5वीला पुजली आहे ही भरतीची उपेक्षा. माहीत नाही अजून किती दिवस आमच्या 5वीला पुजली आहे ही भरतीची उपेक्षा. तुम्हीच सांगा साहेब, ह्या पेसा भरतीसाठी अजून कोणती पास करू परीक्षा. तुम्हीच सांगा साहेब, ह्या पेसा भरतीसाठी अजून कोणती पास करू परीक्षा. कायम नियुक्तीचे प्रबळ दावेदार असतानाही, कायम नियुक्तीचे प्रबळ दावेदार असतानाही आम्हाला कॉन्ट्रॅक्टवाले म्हणून हिणवलं जातं. तेव्हा खूप वाईट वाटतं साहेब, तेव्हा खूप वाईट वाटतं साहेब. पण जेव्हा पात्र असून अपात्र म्हणून असंच वारंवार डावललं जातं, म्हणून अजून किती दिवस ही पेसा भरतीची भोगायची आम्ही शिक्षा. तुम्हीच सांगा साहेब, ह्या पेसा भरतीसाठी अजून कोणती पास करू मी परीक्षा. धनाचा लोभ वाईटच साहेब, धनाचा लोभ वाईटच साहेब, पण 6-6 महिने बिनपगारी होऊन कर्जबाजारी, परिवारावर उपासमारी, पडलो असलो जरी आजारी तरी करतोच आहे नित्य शाळेची वारी. कायमस्वरूपी नियुक्तीसाठी साहेब अजून किती करायची आम्ही प्रतीक्षा. तुम्हीच सांगा साहेब, ह्या पेसा भरतीसाठी अजून कोणती पास करू परीक्षा. CTET दिली, TET दिली, नेट दिली, सेट दिली, वरून दिली टेट. आता तरी सांगा साहेब, मिळतील का आम्हाला नियुक्त्या थेट. ज्ञानदानाचं हे पवित्र कार्य, ज्ञानदानाचं हे पवित्र कार्य अविरत चालू ठेवण्यासाठी आमच्या फाटक्या पदरात आता तरी साहेब कायमस्वरूपी नियुक्तीची आम्हाला द्याल का दीक्षा. नाहीतर तुम्हीच सांगा साहेब, ह्या पेसा भरतीसाठी अजून कोणती पास करू आम्ही परीक्षा. नाहीतर तुम्हीच सांगा साहेब, ह्या पेसा भरतीसाठी आम्ही कोणती पास करू. थोडंफार रिलेट झाला असेल म्हणून मला वाटतं एवढ्या टाळ्या पडल्या माझ्यासाठी. म्हणजे आहे का आपल्या मनातल्या भावना आहेत कदाचित.